नमस्कार. आज आपण आपल्या चॅनलवर अगदी सॉफ्ट आणि स्पॉन्जी असा घरच्या घरी रवा केक बनवणार आहोत. इंग्रेडियंट्स बघून घेऊया आपण. आता मी इथे 1.5 कप बारीक रवा घेतला आहे, अर्धा कप मैदा आहे, 1 कप साखर आहे, पिठी साखर आहे ही, पाऊण कप तेल आहे, पाव कप बटर आहे जो मी मेल्ट करून घेतला आहे, 1 कप दूध, अर्धा कप दही, बेकिंग पावडर आहे 1 चमचा आणि हा बेकिंग सोडा अर्धा चमचा. आपल्याला व्हॅनिला एसेन्स लागणार आहे. आता माझ्याकडे व्हॅनिला एसेन्स नाही आहे तर म्हणून मी ही वेलचीची पूड यूज करणार आहे. जर तुमच्याकडे व्हॅनिला एसेन्स असेल तर तुम्ही व्हॅनिला एसेन्स यूज करू शकता. एक असं खोलगट भांडं घेतलं आहे मी. आता ह्यामध्ये मी एक एक इन्ग्रेडियंट्स टाकून घेणार आहे. तर इथे सर्वात आधी मी रवा टाकून घेते, त्यानंतर मैदा मी चाळून घेतला आहे, पिठी साखर घेणार आहे, पिठी साखरसुद्धा मी चाळून घेतली आहे, त्यानंतर मी दही टाकणार आहे, दूध टाकून घ्यायचं आपल्याला, बटर, आणि तेल. आता या सगळ्या इन्ग्रेडियंट्सला आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये अजिबात लम्प्स नाही राहिले पाहिजे. व्यवस्थित आपल्याला फेटून घ्यायचं आहे. पाच मिनिटं तरी आपल्याला ह्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे. यामध्ये मी थोडीशी वेलचीची पूडसुद्धा टाकून घेणार आहे. ह्याने आपल्या केकला चांगला फ्लेवर येणार, नाही तर केक असा प्लेन लागेल. आता हा जो आपला बॅटर आहे तो फेटून झालेला आहे 5 मिनिटं. तर आता आपण ह्याला रेस्ट करत ठेवायचं आहे, म्हणजे हा रवा जो आहे तो व्यवस्थित फुलेल त्यामध्ये. तर म्हणून आता ह्याला 25 ते 30 मिनिटं आपण ह्याला झाकून ठेवायचं आहे. आता आपण 30 मिनिट्सच्या नंतर आपलं बॅटर बघूया. थोडं ह्याला आपण मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण हे जे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा होता तो पण टाकून घ्यायचा आणि याला ढवळून घ्यायचं असं. हे चांगलं मिक्स करून घेतलं. आता या मोल्डमध्ये मी खाली आणि वरती असं बटर लावून घेतलेलं आहे, किंवा तेल पण आपण लावू शकतो. तर आता हे जे बॅटर आहे हे आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. सेट करून आता आपण ह्याच्यावर टॅप करून घेऊया. आता मी याला डायरेक्टली मायक्रोवेव्हमध्ये केक मोडवरती टायमर लावून सेट करून घेणार आहे. तर मायक्रोवेव्हमध्ये याला 28 मिनिटं लागतील. तर 28 मिनिटानंतर अलार्म झाला आणि आता मी ह्याला काढून घेत आहे. ह्याला आपण थोडंसं थंड करून घेऊया. थोडंसं थंड झालं की एका प्लेन सरफेसवरती ह्याला मागच्या बाजूने आपण टॅप करून काढून घ्यायचं आहे. आता यावरचा बटर पेपरसुद्धा आपण काढून घेऊया. आणि आता ह्याचा एक पीस कट करून बघूया. तर बघा, केक अगदी स्पॉन्जी आणि सॉफ्ट तयार होतो हा घरच्या घरी. रेसिपी आवडली तर प्लीज लाईक आणि शेअर करा, आणि जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जा. थँक्यू.